भाजप आमदार गोपीचंद पडळकर गुरुवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला। वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून संभाजी ब्रिगेड आणि गोपीचंद पडळकर हे एकमेकांवर संतप्त टीका करत आहेत। संभाजी ब्रिगेडच्या सकाळच्या टीकेनंतर दुपारी गोपीचंद पडळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे। संभाजी ब्रिगेडच्या बांडगुळांनो, तुम्ही कधी विरोबाच्या पाया पडलात का? तुमचा अजेंडा काय आहे? तुमच्या संघटनेचा अजेंडा काय? हे 5 मिनिटं महाराष्ट्र राज्याला सांगा। जाती जातीत भांडणं लावणं, समाजात तेढ निर्माण करणं याच्या पलीकडे संभाजी ब्रिगेडने केले काय, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केलाय। संभाजी महाराजांच्या नावाने संघटना चालवताय आणि औरंगजेबाची कबरीबाबत बोलताना आमचा काही आक्षेप नाही असे सांगता, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया देत गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेडचा खरपूस समाचार घेतला। भाजप आमदार गोपीचंद पडळकर हा लाचार माणूस आहे, अशी टीका संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदे यांनी केली होती। जो माणूस विरोबाचा झाला नाही तो धनगर समाजाचा काय होणार, असा पलटवार संभाजी ब्रिगेडच्या